माझ्या मुलाच्या जीवावर बेतला होता हा विषय। आज आम्ही खूप मोठ्या परिस्थिती संकटातून मुलाला बाहेर काढलेलं आहे। गोटीकारांनो, जी भीती होती तीच खरी ठरली। आज या गोटीतल्या रस्त्यांवर एका निष्पाप तरुणाला मृत्यूच्या दारात ढकललं होतं। ऐका त्याची कहाणी। माझं नाव पियुष जितेंद्र हांडे, मी राहणार घोटी इथं। मी 4/6/2026 रोजी सकाळी पहाटे 4 वाजता मी सिन्नर फाट्याकडे चाललेलो होतो। तर जे रस्त्याचं काम खोदून ठेवलेलं आहे, माझी गाडी अटकली तिथं ना। रस्त्याचं खूप खराब काम चालू आहे, तिथं माझी गाडी अटकल्यामुळे मी तिथं पडले गेलो। माझ्या डोक्याला खूप मार लागला आणि मी आता 3-5 दिवस झाले ICU मध्ये ऍडमिट होतो। तो पूर्ण बेशुद्ध अवस्थेत सापडला। आम्हाला निरोप लागला की मुलाचा ऍक्सिडेंट झालाय। मोठा मुलगा, त्याचा मित्र सगळेजण घेऊन त्याला समर्थ सह्याद्री हॉस्पिटलला आणले। ज्यावेळेस त्याला हॉस्पिटलला आणलं गेलं त्यावेळेस त्याची कंडिशन एकदम खराब होती। तो पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होता। तो कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आम्हाला देत नव्हता। ते जे खड्डे खणले त्याच्यासाठी काहीतरी कारवाई करण्यात यावी आणि ज्यांनी कोणी हे कार्य केलंय, खड्डे खणायचं आणि ते न भरण्याचं जे कार्य केलंय, त्यांच्यावर पण काहीतरी कठीण कारवाई ग्रामपंचायतीने, त्याला जे कोणी जबाबदार व्यक्ती आहे त्यांनी हे केलंच पाहिजे। कारण आज माझ्या मुलाचा जीव आम्ही वाचवलाय। आज आम्ही रुपये कष्ट करून पैसा जमवून मुलाला वाचवतोय। प्रत्येक जणच असं करू शकल असं नाही। तुम्ही लोकांनी ज्याला जे जबाबदार आहे या गोष्टीला, जे असे ऍक्सिडेंट होत आहे त्याच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी आणि ते रस्ते ताबडतोब बुजवण्यात यावे आणि माझ्या मुलाच्या तब्येतीसाठी प्रार्थना करावी। तुम्ही जी व्हिडिओ बघताय ही 11 मेला अपलोड केली गेली होती। तेव्हाच आम्ही ओरडून सांगत होतो की इथे कोणाचा तरी जीव जाऊ शकतो किंवा ॲक्सिडेंट होऊ शकतो। तरीही प्रशासन ढिम्म आहे। इतकं होऊन सुद्धा हे खड्डे अजून भरले गेलेले नाहीत। लवकरात लवकर हे खड्डे भरावेत अशी मी माय गोटी मॅडमकडून